दिशाला आज ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता. त्यामुळे तिला शेवटची 12ची खोपोली फास्ट ट्रेन मिळाली. तिने ठाण्यावरून ट्रेन पकडली. तिचा फर्स्ट क्लासचा पास होता, त्यामुळे ती लेडीज फर्स्ट क्लासमध्ये चढली. पण एवढ्या रात्री लेडीज डब्यामध्ये, ते पण फर्स्ट क्लासमध्ये कोणीच नव्हतं. चढल्याच्यानंतर तिला पछतावा वाटत होता. पण आता उतरणे शक्य नव्हते, कारण ट्रेन सुरू झाली होती. कळवा खाडी क्रॉस करत असताना ट्रेनचा स्पीड हळूहळू कमी होत होता आणि दिशाला इकडे भीती दाटून येत होती. ती मनोमन स्वामींचा धावा करत होती. स्वामी प्लीज रक्षण करा, काही अघटित घडू देऊ नका, असं ती सतत मनातल्या मनात करत होती. सोबतच स्वामी तारक मंत्राचा जपही ती करत होती. ट्रेन तिथे थांबली व आजूबाजूची भयावह परिस्थितीमुळे दिशाला तर अजूनच भीती वाटत होती. श्वास घेताना होणारा आवाज देखील तिला भीतीने अंगावर काटे आणत होता. तिने कानातले इयरफोन काढले व बाजूला ठेवले, कारण तिला एवढी भीती दाटून आली की तिला घरची आठवण येऊ लागली. तिच्या डोळ्यातून पाणी आले व ती एकट्यातच रडत होती व तिचे डोळे बंद झाले व तिला असं भास झाला की स्वामी म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे, डोळे उघड. तिने डोळे उघडले तर आतापर्यंत कोपर स्टेशन क्रॉस. ट्रेन आता डोंबिवली स्टेशनवर हळूहळू थांबत होती. ट्रेन थांबली आणि तेच बॅग घेऊन एक होमगार्ड ट्रेनमध्ये चढला आणि मुख्य म्हणजे तो म्हणत होता की हो, आज गुरुवार आहे आणि मी स्वामींच्या मठातून आलोय, हे तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. आता दिशाला हे एवढं कन्फ्युजिंग वाटत होतं की हा निव्वळ योगायोग आहे की खरंच स्वामींचा चमत्कार. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.